नमस्कार मित्रांनो, गुणोत्तर व प्रमाण या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर आणि त्याचे मूलभूत गुणधर्म यांच्याशी संबंधित काही गणितांचा सराव करूयात. पहिले गणित आहे, रीमाजवळ 24 वह्या व 18 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकाशी गुणोत्तर काढा. वह्यांचे पुस्तकाशी काढायचे म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम आपण हे अपूर्णांकाच्या रूपात लिहायचं. आपण वह्या आणि छेदामध्ये पुस्तक, कारण का वह्यांचं पुस्तकाशी गुणोत्तर काढायचं आहे. म्हणजे वह्या या वरती येतात अंशामध्ये आणि पुस्तक छेदामध्ये. वह्या किती आहेत? 24. पुस्तकं आहेत 18. आपल्याला इथे दिसतो 6 हा सामायिक विभाजक दिसतो. 6 त्रिक 18, 6 6 चौक 24, म्हणजेच आपल्याला मिळतात 4/3 आणि गुणोत्तराच्या स्वरूपात आपण ते मांडतो 4 हे आपले गुणोत्तर. पुढचं गणित करूया. मैदानावर क्रिकेटचे 30 व खो खोचे 18 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत, तर क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी गुणोत्तर काढा. एकूण खेळाडूंशी म्हणजे आपल्याला सर्वप्रथम दिलेल्या राशी इथे लिहून घेऊ. आपण क्रिकेटचे 30, खो खोचे 18, त्यामुळे एकूण खेळाडू त्या दोघांची बेरीज म्हणजेच 48 आहेत. आणि आपल्याला गुणोत्तर काढायचे क्रिकेटच्या खेळाडूंचे एकूण खेळाडूंशी. सर्वप्रथम आपण अपूर्णांकाच्या स्वरूपात ह्या संख्या मांडूया. क्रिकेटचे खेळाडू अंशामध्ये, कारण का त्यांचे गुणोत्तर आपल्याला काढायचे एकूण खेळाडूंशी, ते येणार छेदामध्ये. क्रिकेटचे खेळाडू आहेत 30, एकूण खेळाडू आहेत 48. यामध्ये सामायिक विभाजक आहे, आपल्याला दिसतंय 6 हा सामायिक विभाजक आहे. 6 पंचे 30, 6 48, म्हणजे आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतोय 5/8 आणि म्हणजेच आपलं गुणोत्तर आहे 5/8. पुढचं गणित घेऊयात. स्नेहलकडे 80 सेंटीमीटर लांबीची लाल रिबीन आहे व 2.20 मीटर लांबीची निळी रिबीन आहे, तर लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबीशी गुणोत्तर काढा. आपण दिलेल्या संख्या इथे लिहून घेऊया. लाल रिबीनची लांबी आहे 80 सेंटीमीटर, निळ्या रिबीनची लांबी आहे 2.20 मीटर. आपण इथे पाहतो आहोत की दोन्ही राशींची एकक समान नाही आहेत. इथे सेंटीमीटर आहे, इथे मीटर आहे. त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम एकक समान करून घेणे गरजेचे आहे. आणि एकक समान करून घेताना नेहमी मोठ्या एककाकडून लहान एककाकडे आपण परिवर्तन करायचं आहे. म्हणजे 2.20 मीटरचा आपण सेंटीमीटरमध्ये परिवर्तन करूया. परिवर्तन गुणक आहे 100, म्हणजे 2.20 आपण 100 ने गुणणार आहोत आणि म्हणजेच आपल्याला मिळतात 220 सेंटीमीटर. आता आपण यांचे गुणोत्तर काढू शकतो. लाल रिबीनच्या लांबीचे निळ्या रिबीनच्या लांबी बरोबर, म्हणजेच लाल रिबीनची लांबी येणार आहे अंशामध्ये, निळ्या रिबीनची लांबी येणार आहे छेदामध्ये. ऐंशी भागिले 220, 1 0 0 गेलेले आहेत. या दोघांमध्ये आपल्याला दिसतंय 2 हा
सामायिक विभाजक आहे 2 चोक 8, 2 अकरे 22, म्हणजेच 4/11 आणि गुणोत्तराच्या स्वरूपात 4×11 हे आपलं गुणोत्तर आहे. पुढचं गणित करूयात. शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. शुभमच्या आजच्या वयाचे आईच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा. आपल्याला माहिती आहे शुभमचं आजचं वय आहे 12 वर्षे. शुभमची आई वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजेच वडिलांचे वय वजा 6 आणि आपल्याला मिळतात 36 वर्ष. म्हणजे शुभमच्या आईचं आजचं वय 36 वर्षे आणि म्हणून त्यांचं गुणोत्तर शुभमच्या आजचं वय आणि शुभमच्या आईचं आजचं वय यांचं गुणोत्तर काढायचं. शुभमचं आजचं वय आहे 12 भागिले शुभमच्या आईचं आजचं वय आहे 36. सामायिक विभाजक याच्यामध्ये दिसतोय आपल्याला 12 × 12, 12 × 36, म्हणजे सममूल्य पूर्णांक मिळतोय 1/3 आणि गुणोत्तर असणार आहे 1/3. पुढचं पाहूयात. दुसरं गणित आहे शुभमच्या आईच्या आजच्या वयाचे वडिलांच्या आजच्या वयाशी असलेले गुणोत्तर. आपल्याला माहिती आहे शुभमच्या आईचं आजचं वय 36 आहे आणि वडिलांचं 42, म्हणजे गुणोत्तर येणार आहे 36/42. याच्यामध्ये आपल्याला सामायिक विभाजक दिसतोय 6, 6 × 6 = 36, 6 × 7 = 42, म्हणजे सममूल्य पूर्णांक मिळालाय 6/7 आणि म्हणजेच गुणोत्तर आहे 6. पुढचं गणित पाहूयात. शुभमचे वय 10 वर्ष असताना त्याच्या आईच्या वयाचे त्याच्या वडिलांच्या वयाशी असलेले गुणोत्तर काढा. शुभमचं वय 10 वर्ष म्हणजे 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2 वर्षापूर्वी वडिलांचं वय असणार आहे 40 आणि आईचं वय असणार आहे 36 + 2 म्हणजे 34. आणि म्हणून आईच्या वयाचे बाबांच्या वयाशी असलेले गुणोत्तर आईचे वय भागिले वडिलांचे वय म्हणजे 34/40. याच्यामध्ये सामायिक विभाजक आपल्याला दिसतोय 2, सममूल्य पूर्णांक मिळतो 17/20, म्हणजेच गुणोत्तर आहे 17/20. मराठी टू इंग्लिश शब्दकोश. गुणोत्तर व प्रमाण. गुणोत्तर रेशो, प्रमाण प्रपोर्शन, मापन युनिट ऑफ मेजरमेंट और UOM, एकमान पद्धत युनिटरी मेथड, सजातीय राशी आयटम्स हॅव्हिंग सेम UOM. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच, तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.